अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद परब्रह्म श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामींच्या चरणी माझे त्रिवार वंदन. आज आपण स्वामींचे बोल ऐकणार आहोत आणि स्वामींचे बोल आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या आदरणीय श्रीमती सुनंदाताई मुळे यांनाही माझा साष्टांग नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्र स्वामीमय व्हावा हा त्यांचा दृढ विश्वास आहे आणि ह्या विश्वासाचा एक छोटासा कण उचलून मी आज हे सुनंदाताईंच्या लेखणीतून आलेले स्वामींचे बोल हे पुस्तक आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयास करते आहे. नमस्कार, मी सौ मृणाल गोखले. शिवाय या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. मी आपल्याला त्रिपुटी म्हणजे काय सोप्या समजेल अशा शब्दात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे नुसतंच लिहिलेला धड्यासारखं वाचन न होता खरोखरच ही माहिती आपल्यापर्यंत अर्थासहित पोहोचेल. त्रिपुटी कर्मातील योगसाधना या विभागात सामान्य संसारी माणसाने प्रपंचातील सर्व समस्यांना सामोरे जाताना भगवंताच्या नियमांचे पालन संयमाने आणि अखंडित केले तर परमेश्वराचे सानिध्य कसे लाभते याचे विवेचन केले आहे. समर्थ रामदास स्वामींनी म्हटलंच आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तुम्ही केलेले प्रत्येक कार्यात तुम्ही यशस्वी व्हालच, परंतु तिथे त्या ईश्वराची परमेश्वराची उपस्थिती आवश्यक आहे. तुम्ही केलेले प्रत्येकच कार्य हे जर त्याला समर्पित असेल तर तोच ते सहजरित्या करून घेईल. आता त्रिपुटी म्हणजे काय तर एक नसेल तर बाकीच्या दोन्ही सिद्ध होणार नाहीत, परिपूर्ण होणार नाहीत. अशा तऱ्हेने एकमेकांशी संबंधित असलेल्या 3 गोष्टींचा समूह, कर्ता, कर्म आणि क्रिया, अशा संबंधाने परस्परांशी संबंध असलेल्या तिघांचा समुदाय. उदाहरण, परमेश्वर, आत्मा आणि जगत, किंवा ज्ञेय, ज्ञाता व ज्ञान. थोडक्यात त्रिपुटी ही अध्यात्म आणि तत्त्वज्ञानातील एक संज्ञा आहे. कर्म म्हणजे आपण जाणीवपूर्वक करत असलेली कामे, तर योग साधना म्हणजे केवळ योगासने नाही तर योग साधना म्हणजे शरीर व मनाचे संतुलन. प्रत्येक जीव जन्माला येतो तेव्हा त्याला मागील सुकृतावरून जन्म मिळतो व त्याला मागील कर्मांचे पुसटसे कृतिस्मरण राहते. त्यातच तो त्याला सामोरा जात असतो. तेव्हा या जन्मी आयुष्यात त्या मनुष्य जीवास संस्कारांची अत्यंत गरज असते. कारण भूतकालीन पुसट कर्म स्पष्ट होण्यास जागृत संस्कार हवे असतात आणि या चालू जन्मामध्ये जर त्याला ते मिळाले तरच तो आत्मा प्रकाशमान होतो. त्याची बुद्धी सतेज राहून त्याच्या जीवनातला मार्ग शुभ्र होतो आणि मग मात्र त्याच्या आयुष्याचा कलसमुळे आध्यात्मिकतेकडे झुकतो. त्याला विवेकी विचारांची बैठक मिळते. हे ऐकल्यावर आपल्या लक्षात आलेच असेल, आपल्या पूर्वीच्या चांगल्या वाईट कर्मानुसार आपल्याला या जन्मात सुखदुःख मिळणारच आहे. परंतु लहानपणापासून जर आपल्यावर चांगले संस्कार झाले तर आपली आधी पुसट कर्म स्पष्ट होतात व आपल्या जीवनातील मार्ग सुकर सुंदर होतो. बालपण, तारुण्य, म्हातारपण या तिन्ही अवस्थात बल व ऊर्जाशक्तीची गरज असते. म्हणून प्रत्येक त्रिपुटी कर्म सावध राहून व सोपे करून आत्ताच्या जीवनातील शास्त्राला धरून असावे. बालपणीच योग्य संस्कारांची वाढ करायला हवी.